हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक पराक्रमी वीर धारातीर्थी पडले. अशा पराक्रमी व्यक्तींच्या नामावलीत गोदावरीबाई टेके यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट हे गोदावरीबाईंचे लहानसे गाव. त्यांचे पती किसनराव टेके रजाकारांच्या अत्याचाराविरुद्ध लढत होते, तर त्यांचा 20 वर्षाचा मुलगा सरहद्दीवरील कॅम्पमधून स्वातंत्र्यासाठी झुंजत होता. दोघेही सत्याचे आणि शास्त्राचे पूजक होते. स्वातंत्र्यासाठी झुंजावे, शत्रूला मारूनही मारावे हे त्यांचे ब्रीद. वाघासारख्या तडफदार किसनरावांना शत्रू दबकून असत. भूम व कळंब या 2 तालुक्यातील रजाकार तर सतत त्यांच्या मागावर असत, पण किसनराव त्यांना दाद लागून देत नसत. एकदा निःशस्त्र किसनरावांना रजाकारांनी अचानक घेरले. दुरूनच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. किसनराव ठार झाले. पतीच्या निधनाची ही दुःखद वार्ता गोदावरीबाईंच्या कानी आली. मुलगा कॅम्पवर गेलेला, घरी त्या एकट्याच. अशा अवस्थेत त्या अतिशय संतप्त झाल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंऐवजी सुडाचा अंगकार भडकू लागला. गोदावरीबाई घाबरणाऱ्या नव्हत्या, डगमगणाऱ्या नव्हत्या. वीरमरण पत्करणाऱ्या किसनरावांच्या त्या सहचरणी होत्या. क्षणाभरातच गोदावरीबाईंनी मनाशी काही निश्चय केला. त्यांनी घराचे दरवाजे लावून घेतले. खुंटीवर अडकवलेली पतीची रायफल हाती घेतली. त्या शस्त्राला वंदन केले आणि त्या स्वतःशीच म्हणाल्या, पतीच्या हत्येचा बदला घेईन तरच त्यांचे सहचरणी शोभेन. किसनरावांच्या हत्येनंतर रजाकारांना किसनरावांच्या वाड्यावर चालून आली. त्यांनी वाड्याला चारी बाजूंनी वेढा दिला. वाड्याचे दरवाजे बंद होते. दरवाजा फोडून आत घुसण्यासाठी रजाकार पुढे सरसावले. तेव्हा हातात रायफल घेऊन सावधपणे उभ्या असलेल्या गोदावरीबाईंनी खिडकीतून नेम धरला. धाडकन बार उडाला. त्याबरोबर एक रजाकार ओढून खाली कोसळला. संपला. गोदावरीबाईंनी पतीच्या हत्येचा बदला घेतला. रजाकारांत भयाची लाट पसरली. वाघिणीने झडप घालून एक रजाकाराचा फडशा पाडला. इतक्या दुसरी गोळी सुसू करत आली. रजाकार सैरावैरा पळू लागले. शेवटी त्यांनी घर पेटवायचे ठरवले. एका स्त्रीसमोर मात्र चालेना म्हणून तिचे घर पेटवून देणे ही काय शौर्याची कामगिरी झाली? रजाकारांनी वाड्यास आग लावली. गोदावरीबाई वाड्यात कोंडल्या गेल्या. धुराचे लोट निघू लागले. वाड्यातून गोळ्या सुसरत होत्या. आग वाढत चालली होती, पण गोदावरीबाईंना त्याची तमा नव्हती. आपण जळून जाऊ याचे त्यांना भय नव्हते. निर्भयपणे ती वीरांगना आतून गोळीबार करत होती. आगीच्या लवलवत्या ज्वाळा गोदावरीबाईंच्या जवळ येऊ लागल्या. वाडा सर्व बाजूंनी पेटला. ज्वाला आकाशात झेपावू लागल्या. आतून होणारा गोळीबारही थांबला. त्या अग्निज्वालांनी या तेजस्वी शूर ज्वालेला आपल्यात सामावून घेतले. स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात आणखी एक नाव सोनेरी अक्षरात उमटले.